सिद्धिराज, अहो त्या बॉसकडे जर का बंदूक असेल तर, किंवा झेड सिक्युरिटी वगैरे असेल तर? भावना मी आहे ना, मी करीन मॅनेज सगळं, नको काळजी करू. हो, असं काय करता? त्यांनी डायरेक्ट येऊन मारायला सुरुवात केली तर काय करणार? असं काही होणार नाहीये. ते कानविंदेकडे बघतेस ना, केवढा साधा माणूस ठेवलाय. झेड वाय काही सिक्युरिटी नसणार आहे. चिल कर. अगं बघतेस काय भावना, मार तिला. किती दिवस तुझं हे वागणं सहन केलंय मी सुपर्णा. कारण तू श्रीकांतची बहिणीस, आनंदीची आत्या आहेस म्हणून सहन केलं. पण आता मात्र तू तुझं लिमिट क्रॉस केलंयस. आधी माझ्या बाबांवर अफरातफरीचा आरोप केलास. संतोष दत्ताला लाच देऊन फोडण्याचा प्रयत्न केलास. आनंदीला माझ्यापासून दूर करायचा किती वेळा प्रयत्न केलायस तू. पण तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल नाही झाला, कारण तुझा हेतूच घाणेरडा होता. माझ्या मिसाईच्या गाडीवर आलीस, तिथे तमाशा केलास, आणि आता माझ्या आईच्या बिझनेस मध्ये हा असा प्रकार. आता तुझ्या बापांचा घडा भरला. यापुढे तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही, सगळं धुळीला मिळणार. असं तुला वाटतंय भावना? तू ना अजून ओळखत नाहीस मला. तुला माहित नाही मी काय चीज आहे. मी जर ठरवलं ना तर तुला जे काय ठरवायचंय ना ते आता जेलमध्ये जाऊन ठरव. जेल माय फुट. काय झालं सुपर्णा मॅडम? तुम्हाला काय वाटलं तुम्ही असंच निघून जाल इकडनं? हा, हे काय करताय तुम्ही? तुमच्याकडे वॉरंट आहे का मला अरेस्ट करायला? आम्ही कायद्यात राहून काम करतोय मॅडम. तुमच्या विरोधातले सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. मुकाट्याने चला आणि घाला यांना बेड्या. ए उठ. उठ. सुपर्णाचा चॅप्टर फायनली संपला. याचा अर्थ हाच होतो की आता आपल्याला त्रास द्यायला कोणी येणार नाही. शांत हो. अशी फायटर बायको. आई, बाबा, भावनाचा फोन आहे. हा भावना, बोल. काय? खरंच? खूप चांगली बातमी दिलीस ग. हो हो, सांगते ना सगळ्यांना. इथेच आहेत सगळे. हो हो हो. बाबा, आई, खरा गुन्हेगार सापडला. काय? अरे वा, डोक्यावरचं फार मोठं ओझं उतरलं. हरीश,
बाबा मेहरबानी करून आता दुसऱ्या कुठल्या बिझनेसची आयडिया नको हा काढू यापुढे प्लीज. तुझ्या पुढे साकडं घातलं. 48 तासात मी हे संकट दूर करेन असं तुझ्या पायाशी म्हटलं होतं. तू माझा शब्द राखलास, माझा शब्द पूर्ण केलास. तुझे खूप खूप आभार. बाबा, आई, खरा गुन्हेगार कोण आहे ते तरी विचारा. अगं कोण म्हणजे कानमिंदे. ताई आई, मग सुपर्णा. काय सुपर्णा म्हणजे ती. हो, सुपर्णा रवी मुजुमदार. त्या सिद्धू भावनाला त्रास देऊन हिचं पोट भरलं नाही, जी आपल्याला त्रास देते तिला तर नाही. राहू दे संतोष. ती आणि तिचा नवरा रवी आता गजाड आहेत ना, पुरे झालं. मला एक सांगायचंय हरीश. मी आणि वीणा आम्ही खूप मेहनतीने हा व्यवसाय उभा करायचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा काहीतरी करत होतो, खूप हातपाय मारले आपण. थोडं यश दिसते असं वाटत असतानाच तू मात्र गालबोट लावलंस या व्यवसायाला. अरे हे ड्रग रॅकेट, हे सगळं फक्त सिनेमात टीव्हीवर पाहिलं होतं. तू प्रत्यक्ष घरात आणलंस माझ्या. वीणा, हे सगळं नाही झेपू शकणार मी ठरवलंय हा घरघंटीचा व्यवसाय आत्तापासून आपण बंद करायचा. आई आई असं काय बोलतेस? असा कसा तडकाफडकी निर्णय घेऊ शकतेस तू? अगं घरघंटीचा व्यवसाय बंद करताय तुम्ही, त्यामुळेच तर एवढे पैसे देता आले ना बाबांना. तुला घरात जास्तीचे पैसे नाही द्यावे लागणार, पण व्यवसाय सुरू करताना मला माहित नव्हतं की बाहेरच्या या अशा गोष्टींना पण मला सहन करावं लागणार आहे. हे सगळं मी नाही सहन करू शकत. अहो वीणा, मला माफ कर, पण आपल्याला हा व्यवसाय बंद करावाच लागेल. आई प्लीज, माझी चूक झाली, मी मान्य करतो आई, पण प्लीज प्लीज असं काही बोलू नकोस ना प्लीज. मी पाया पडतो आई प्लीज.